आज खूप शॉपिंग केली. कशासाठी ते सांगतेच, पण त्याआधी सकाळी लवकर उठले, मस्त असं नाश्ता वगैरे स्वयंपाक बनवून घेतला आणि घरातली स्वच्छता करायला तयार झाले. मस्त असा बेड वगैरे आवरून घेतला. पटपट घरातली कामे करून घेतले. मस्त असा सोफा वगैरे आवरून घेतला. मुलांनी इकडं तिकडं वही पुस्तकं टाकलेले होते ते आवरून घेतलं. म्हटलं पटकन घरातलं आवरायचं आणि शॉपिंगला जायचं. त्यानंतर घरातला झाडू वगैरे मारायचा होता. खूप कामे पडलेली होती आणि ह्यांना यायलाही उशीर होता, त्यामुळे म्हटलं सगळं साफसफाई करून घ्यायची. त्यानंतर सोफ्याचे कवर वगैरे झाडले. मस्त असा सोफा क्लीन करून ठेवला. एकदाशी क्लीन करून ठेवला की नंतर टेन्शन नसतं, त्यामुळे म्हटलं घर क्लीन झालं की अगदी फ्रेश वाटेल घरामध्ये, म्हणून मी हा पहिला सोफा आवरला. नंतर सोफ्यावरच्या उशा वगैरे नीटनेटक्या मांडल्या आणि खूप छान वाटतं घर स्वच्छ असलं की, त्यामुळे म्हटलं पटकन आपण आवरायचं, स्वच्छ क्लीन करायचं घर आणि आल्यानंतर मस्त असं मग आरामात बसायला रेडी होतो आपण. मग सोफा वगैरे आवरून झालं. त्यानंतर झाडू मारायला घेतला. पूर्ण हॉल, किचन, बेडरूम सगळं झाडायचं होतं. पटपट असं झाडू मारून घेतला. ठरवलं होतं की आता डीप क्लिनिंगच करायची. सोफा वगैरे स्वच्छ असा झाडला आणि त्यानंतर किचन आवरायला घेतलं. किचन पण पटपट आवरून घेतलं. त्यानंतर मस्त असे मी तयार झाले आणि आम्ही आता जाणार होतो बाहेर शॉपिंगसाठी. का ते सांगेनच. मस्त असं अनुलाही उठवलं झोपेतून आणि तोही फ्रेश झाला आणि शॉपिंग म्हटलं की तोही लगेच तयार झाला. नंतर आम्ही पण तरी पण अन्वेषनं उठायला एवढा वेळ लावला, खूप वेळ लावला. 10-15 मिनटं तर त्याला उठवण्यातच गेली. झोपला एकदा की त्याला तो उठूच वाटत नाही, असं तो करतो. आणि त्यानंतर मस्त त्याला कसं तरी उठवलं आणि तयार करून तो शॉपिंगसाठी रेडीच झाला. शॉपिंग म्हटलं की तो रेडीच असतो, पण झोप म्हटली की झोपेतून उठायचं म्हटलं की त्याला खूप आळस असतो. त्यानंतर मस्त असं सिटी सेंटरमध्ये गेलो. कपडे चॉईस केली, बघितले. खूप छान होते तिकडं कपडे आणि खूप सारी शॉपिंग करून आम्ही घरी आलो. थँक्यू. बाय बाय.